मूकनायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात एक विचित्र बातमी। दिग्रस शहरामध्ये कचरा उचलणे आणि डंपिंग ग्राउंडवर नेऊन टाकणे एवढाच ठेका सध्या या चालू असलेल्या ठेकेदाराकडे आहे। परंतु शहरात अनेक ठिकाणी कचरा उचलला जात नाही। अनेक घरामध्ये कचरा दिवसेंदिवस किडे होईपर्यंत तसाच राहतो। हरकत नाही, काही चालेल, परंतु मात्र नदी पात्रामध्ये कचऱ्याचं प्रमाण इतक्या भयानक स्वरूपात वाढलेलं आहे। त्या ठिकाणी मटन मार्केट आहे, चिकन मार्केट आहे, मच्छी मार्केट आहे, त्या ठिकाणची सर्व घाण आणि आजूबाजूचा परिसरातील सर्व कचरा त्या नदी पात्रात सोडला जातो आणि तेच नदी पात्राच्या माध्यमातून धरणामध्ये हा सर्व घाण जाते आणि तिथून आपल्याला पाणी मिळते। मित्रांनो, असं जर चालू राहिलं तर येणाऱ्या काळात आपल्याला घाण पाणी पिण्याची सवय लागेल। या नगरपालिकेला आता कोणत्या भाषेत नागरिकांनी सांगावे जेणेकरून ते स्वच्छता, आरोग्य, चांगले आरोग्य देतील। दर्शकांनो, नुकत्याच काही दिवसापूर्वी दिवंगत केतन रत्नपारखे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून वेगवेगळा उपक्रम हाती घेतला होता। उबाटा शिवसैनिकांनी घाटातील जो घाण आहे, जी कचरा आहे, स्वतःच्या हाताने नदी पात्रात जाऊन उचलण्यात आले होते। एवढा निष्काळजीपणा या नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो। म्हणजे जनतेला स्वतःहून हा कचरा उचलण्याचे काम करावे लागत आहे। आत्महत्या केली वाटतं त्यानं। इथं राहणार आहे, अरे बंदी फटली नाही, आगे जाणार दही दूध आहे त्याच्यात घ्या। अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूकनायक न्यूज चॅनल। सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।